हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव, शरद पवारांनी वाटोळं केला, सुळेंसमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। सगळे पक्ष घर फोडून झालाय ना, आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे। मनोज रांगेंच्या आंदोलनावरून सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा, सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची ही मागणी। आज महाराष्ट्रामध्ये काही लोकांचा प्रयत्न आहे की दोन समाज एकमेकापुढे उभे राहावे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा। मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार, कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। उद्यापासून पाणी बंद करून कडक आमरण उपोषणाला सुरुवात करणार, आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही, मनोज रांगे मागण्यांवर ठाम। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू, राज्याचे महाधिवक्ता बैठकीला उपस्थित, काय तोडगा निघणार याकडे लक्ष। मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने दिला होता नकार, दोन्ही कोर्टाचे निकाल आरक्षणातील मार्गामधील सर्वात मोठे अडसर ठरत असल्याची माहिती। कोकणातल्या मराठ्यांना आरक्षण नकोय, मराठवाड्यापुरते दाखले देऊ शकतो, न्यूज 18 लोकमतच्या गणरायाच्या दर्शनाला आलेले मंत्री नितेश राणे यांचा सर्वात मोठा दावा। सीएसएमटी आणि बीएमसी समोरच्या विजेच्या खांबावर चढून आंदोलकांनी फडकवला भगवा झेंडा, तर मराठा आंदोलकांची मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठी गर्दी। आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं घेतलं दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून गणपती बाप्पाची आरती। गणपती बाप्पा मोरया। खरं तर राज्यभरात सध्या उल्हास आहे, गणपती बाप्पाचं आगमन झालंय, काही ठिकाणी विसर्जन सुद्धा सुरू आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं भारावून टाकणारं वातावरण संपूर्ण राज्यभरात आहे बाप्पाच्या आगमनानंतर। आणि आज न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर आपल्यासोबत आहेत आणि खूप खूप स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। बाप्पाकडे तुम्ही काय मागितलं आज? पहिल्यांदा तर मी न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना गणेश पर्वाच्या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्या माध्यमातून जगभरातल्या गणेशप्रेमींना मी खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे श्री गणेशाला काही मागायचंच नसतं, कारण आपल्या मनातलं सगळं श्री गणेशांना माहिती असतं, पण तरी देखील श्री गणेश हे बुद्धीची देवता आहे, त्यामुळे त्यांना सुबुद्धी मागितली पाहिजे। त्यामुळे माझ्याकरता सुबुद्धी मागतो आणि सगळ्यांकरता सुबुद्धी मागतो, सन्मार्ग हा त्यांना मागितला पाहिजे, त्यामुळे मीही सन्मार्गाने चाललो पाहिजे आणि इतरही सन्मार्गाने चालले पाहिजे असं मागणं मागतो। आणि त्यासोबत ही समृद्धीची देवता आहे, कारण आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात म्हणजे श्री गणेशा करतो, त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांच्या सुखसमाधान आरोग्य ऐश्वर्याची श्री गणेशा ही गणेशाच्या आशीर्वादाने व्हावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे। बाप्पा विघ्नहर्ता आहे आणि सध्या राज्यातल्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची बातमी आलेली आहे, खूप ठिकाणी पाऊस पडला आहे, शेतकरी थोडासा पुन्हा एकदा संकटात आहे, हे विघ्न कसं दूर केलं जाणार? निश्चितपणे बघा, दोन गोष्टी याच्यामध्ये आहे। पहिले एका गोष्टीचं समाधान आहे की भरपूर पाऊस पडलेला आहे, सगळी धरणं भरलेली आहेत आणि 80% शेती ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पिकांची परिस्थिती आहे। आता त्यातला दुःखाचा भाग हा आहे की काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, जवळपास 20 लाख एकर जमीन ही पावसामुळे तिथली पिकं नष्ट झाली आहेत, पण त्यांना राज्य सरकार पूर्ण मदत करेल, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूर आला, घरांची नासधूस झाली आहे, त्यांना मदत करतो आहोत। दुर्दैवाने काही लोक मृत्युमुखी पडली आहेत, त्यांनाही आपण सरकारतर्फे मदत करतो आहोत। सरकार पूर्णपणे त्या ठिकाणी पाठीशी उभं आहे।
आणखीन एक प्रश्न आहे सर. राज्यातला मराठा बांधव खूप मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये आला आहे आणि सगळ्यांना तुमच्याकडून आस आहे. याआधी त्यांची एक मागणी तुम्ही निश्चित पूर्ण केलेली आहे, पण पुन्हा एकदा अजून एक नवी मागणी घेऊन तुमच्याकडे आले. मुळामध्ये आपण जर बघितलं तर मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले 2014पासून 2025पर्यंत जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हाच झालेले निर्णय आहेत. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा, शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि आता पुन्हा मी मुख्यमंत्री आहे तेव्हा. आपण जर बघितलं तर पहिल्यांदा माझ्या काळात आरक्षण दिलं, मग शिंदेसाहेबांच्या काळात आरक्षण दिलं. आपण त्या ठिकाणी सारथीसारखी एक संस्था तयार केली की ज्या संस्थेच्या माध्यमातून आज IAS IPS MPSCमध्ये मराठा तरुणांचा टक्का आपण वाढवला. शिक्षणामध्ये आपण फी प्रतिपूर्ती सुरू केली, त्यामुळे उच्च शिक्षण सोपं केलं. परदेशी शिक्षणाकरता शिष्यवृत्ती दिली. शिक्षणाकरता फी प्रतिपूर्ती मिळाली तरी अनेकांची तक्रार होती किंवा अनेकांचं हे दुःख होतं की आम्ही राहायचं कुठे, आमच्याकरता हॉस्टेल्स नाहीत, आमच्याकरता व्यवस्था नाही. त्याकरता आपण पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू केला. 60,000 रुपये राहण्याकरता देखील आपण त्या ठिकाणी देणं सुरू केलं. एवढंच नाही तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मजबूत करून त्या माध्यमातून 1.5 लाख तरुणांना आपल्या पायावर उभं करून त्यांना उद्योजक केलं. 13,000 कोटी रुपयाचं बिनव्याजी कर्ज आपण त्यांना दिलं. असते नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे झाले. त्यामुळे आपण जर बघितलं सातत्याने या गोष्टी आपण केलेल्या आहेत. आता ज्या काही मागण्या समोर आलेल्या आहेत त्याच्यावरही आम्ही सकारात्मकतेनं प्रयत्न करतो आहोत. पण कुठलीही मागणी मान्य करायची तर ती कायद्याच्या चौकटीत मागणी मान्य करता येईल. आता सरसकट सगळ्यांना सर्टिफिकेट द्या, आता हे कुठल्याच कायद्यात बसत नाही आहे. आता त्याच्या संदर्भात आपण स्वतःही बघितलं की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी त्या संदर्भातला निर्णय दिलेला आहे. आता त्याच्या विरोधात जाऊन फक्त खुश करण्याकरता आपण एखादा निर्णय घेतला तर तो टिकणार आहे का? तो टिकू शकत नाही. त्यामुळे मग आजचं उद्यावर टाळून उद्या फसवणुकीची भूमिका उभी करायची हे राज्य सरकार करणार नाही. त्यामुळे राज्य सरकारचा प्रयत्न आहे की आपल्याला त्यातनं सकारात्मक मार्ग काढायचा आहे, पण तो कायदेशीर देखील काढायचा आहे. शेवटी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलेलं आहे त्या संविधानाच्या विरोधात जाऊन कुठलंही सरकार निर्णय करू शकत नाही. निर्णय संवैधानिक असला पाहिजे, तो कायदेशीर असला पाहिजे आणि तो कुठल्या दुसऱ्या समाजावर अन्याय करणारा असू नये, हेही महत्त्वाचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये काही लोकांचा प्रयत्न आहे की 2 समाज एकमेकापुढे उभे राहावे. अशा प्रकारचा प्रयत्न करून महाराष्ट्राची सामाजिक वीण ही जर आम्ही त्या ठिकाणी उसवणार असू तर ते देखील सरकारला करता येत नाही. आम्हाला ती वीण घट्ट करायची आहे आणि म्हणूनच आमचा हा प्रयत्न आहे की अशा प्रकारे हे जे प्रश्न आहेत हे थोडे संवेदनशीलतेने हाताळले गेले पाहिजे. आजही कालही आमची समिती बसली होती, आजही बसली होती. खरं म्हणजे जस्टिस शिंदे स्वतः मनोज जरांगे पाटलांकडे गेले, त्यांनी त्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली, काय करता येण्यासारखं आहे काय नाही आहे ते सांगितलं. त्यांचा आग्रह होता आत्ताच करा, इथेच करा. तर काही गोष्टी तशा नसतात, त्याला प्रक्रिया असते, त्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. आजही सकाळी जी आपली आरक्षणाची मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्याची बैठक झाली. आता ते उपसमितीचे लोक राज्याचे महाधिवक्ता आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सकारात्मकतेनं करण्याचा प्रयत्न आमचा आहे. नक्की सर, अतिशय संवेदनशील असा हा विषय आहे आणि संवेदनशीलतेनं तो हाताळत असताना सगळ्यांचं समाधान करून हे जे सगळे मराठा आंदोलक आले सुरक्षितपणे घरी जातील अशी आशा करूया आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. बाप्पाने जशा सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण केल्या पुढच्याही सगळ्या इच्छा पूर्ण करू आणि महाराष्ट्राला अधिक विकसित करण्यासाठी तुम्हाला शक्ती मिळो यासाठी खूप शुभेच्छा सर. तुम्हाला खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनाला आलेले असताना आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्याबद्दल बोलताना ते म्हणालेले आहेत की कायद्याच्या बाजूवर ते टिकलं पाहिजे, असं आरक्षण द्यावं लागणार आहे. निर्णय कायदेशीर असला पाहिजे, संविधानाला मान्य असेल तरच तो निर्णय घेता येईल. काहींना 2 समाजांना एकमेकांसमोर उभं करायचं आहे, त्यामुळे हे सगळे प्रयत्न चालू आहेत, असं मोठं विधान त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. निर्णय कायदेशीर संविधानाला मान्य असेल असाच घेणार, अशी मोठं विधान त्यांनी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून केलेलं आहे. न्यूज 18 लोकमतशी ते बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही, कायद्याच्या मार्गाने निर्णय घेणार, संविधानामध्ये जो बसेल तसा निर्णय घेणार, निर्णय हा कायदेशीर असेल असं न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे. काहींना 2 समाजांना एकमेकांसमोर उभं करायचं आहे असं देखील ते म्हणालेले आहेत. त्यांचा इशारा नेमका कोणाकडे आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे.
कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हणालेले आहेत. आज न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी ते आलेले होते आणि त्या आलेले असतानाच त्यांना आरक्षणासंदर्भामध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर देताना म्हटलंय की 2014 ते 2025 मध्ये मराठ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि ते निर्णय आमच्याच सरकारने घेतलेत. मराठा समाजासाठी, तरुणांसाठी विविध योजना आम्ही सुरू केल्या. त्यामुळे मराठा तरुण आज नोकरी मागणारे नाहीत तर देणारे झालेत, असं मोठं विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय.